तुमचं माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आम्ही आळंदीला जात आहोत. आळंदी हे गाव पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. आळंदीला देवाची आळंदी असेही म्हटले जाते. आळंदीला देवाची आळंदी का म्हटले जाते? कारण संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म तेथे झाला आहे आणि त्यानंतर त्यांनी समाधीही तिथे घेतली. अवघ्यांची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक असं म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे आज आपण दर्शन करणार आहोत. बघा, इंद्रायणी नदीला पूर आला होता तेव्हा हा पूल दिसतही नव्हता आणि पाण्याची पातळीही किती वाढलेली होती. त्यांनी जगाला एकता, अखंडता, एकात्मता, सुख, शांती, समृद्धी संदेश देणाऱ्या संत ज्ञानोबारायांच्या कवेत आपण कधी सामावले जातो आपल्याला हे कळत सुद्धा नाही. सुरुवातीला लागते ती म्हणजे इंद्रायणी नदी. नदीमध्ये हातपाय धुवून निघालो आम्ही मंदिराकडे. पुरामुळे नदीच्या बाजूला कचरा खूप साचला होता. हाच तो पूल. त्या पुलावरून पाणी वाहत होतं. आता मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला. दर्शन बंद आहेत ना? काय दिसणार आहे? काय? इथेच चालत माणसं. विश्वातील सर्वात उंच छत्रपती संभाजी महाराज भव्य असा स्मारक मोशी येथे उभारण्यात आला आहे. सिंहाच्या जबड्यात घालून ह्यात मोजील दात ही जात मराठ्यांची असा संदेश देणारे छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. तुम्हाला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.